इस कहानी के सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। इनका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है और उनकी समानता पूरी तरीके से संजोग है। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय, स्थान, जाति, धर्म, संस्था या व्यवसाय से जुड़े लोगों को बुरी तरीके से पेश करना, उनकी भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। काय रे दादा, काल गेला होता ना काल तू पैसे आणायला? हो गेलो होतो सोनू. सगळीकडे फिरलो, कोणच पैसे दिले नाही. मित्रांना कॉल केले, मित्राच्या घरी गेलो तरी पण नाहीच म्हणलं कोण पैशाला. मग आता कसं होणार? बघू आता, देव जाणे. तू पहिलेच घर घाण ठेवलंय आणि आता तर सावकार आपली शेती गिळायला बसला. ठीक आहे, जातो मी, बघतो काहीतरी पैशाचं.
लावून घेऊ एवढं. सत्यवाला बरं ठीक आहे, मी जरा जातो, बैलगाड्यांच्या घरून गाडी करतो. तू थांबणार आहेस का? नाही शिरपा मामा, मी सकाळपासून न्याहारी केली नाही, कुठं पैशाचा तालमेळ बघतोय. बरं चल मग निघूया. बरं बरं ठीक आहे, चला. काळजी घे रे बाबा. हा आरामशीर जा. हो. काळजी घे रे बाबा. हा तुमचा कशी आहे? अरे काळजी घे बाबा. बरं शिरपा मामा, निघतो हो, मग ठीक आता. आहे, ठीक, काळजी घे. काय रे म्हणे, काय लावलंय मोबाईल मध्ये? अरे पबजी चालू आहे ना दादा. काय मागे येणार रे बाबा. अरे इकडे 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 पाठीमागे रे. अरे खाली बस, मागे येतो. अरे तसं नाही माहित तुला. ए याला मार याला मार याला मार. ए गाण्या माचीस घे. कळतं ना तुला माचीस आण म्हणले. ए पाठीमागे ये रे गाडी. येड्या माचीस आण की. अरे माचीस याच्याकडे दिली मी. कुठे आहे ना माचीस? माचीस आणायला गेला. मामा त्याच्या आईला मामाने सगळं खाऊन खाऊन तुम्हाला बोकडं केलं. याला बोकडं. माचीस आण पटकन. चांगल्या अरे जा ना तिकडे तिकडे असेल माचीस. ती सिगरेट देऊ सोडून चल. हे दे रे माचीस. माचीस घे. हा इकडं माचीस. अरे एवढा वेळ लागतो काय माचीस आणायला? अरे भेटत नव्हती ना. अरे ठेवायची व्यवस्थित. काय राहून आज ना उद्या तू माझी होणारच. सोडणार नाही तुला मी. चला रे. सोनू, हा बोल ना दादा. मी असा विचार केलाय की तुझं लग्न करावं. तू असं किती दिवस राहणार आहेस? अरे दादा, आई वडील नसताना तूच माझा सांभाळ केलाय आणि मी गेल्यावर तुला कोण बघणार आहे सांग बघू. अरे बाळा, मी तुला लहानपणापासून खूप सांभाळलं. मी तुला जेवढ्या सुखसुविधा नाही देऊ शकलो, त्याच्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला. असं नाही रे दादा, लहानपणापासून माझ्यासाठी तूच आई आणि बाप आहे. पहिलं तुझं लगीन होणार, मग त्यानंतर माझं लगीन होणार. तसं नाही बाळा, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणतील. स्वतःचं लग्न केलंय, बहिणीचं ठेवलंय, मला नाही बरोबर वाटणार ते. नाही नाही, अगोदर तुझं लगीन होणार, त्यानंतरच माझं लगीन होणार. आणि तुला शपथ आहे बघ माझी. बरं ठीक आहे, आता तूच बघ तुझ्यासाठी वहिनी वय आता मीच चांगली बघ, सांभाळ करणारी. आता मीच बघते तुझ्यासाठी. हा ठीक आहे, चालेल.
करायचंय पण मुलगा बघायचंय जरा चांगला असावा. काय ते झालं का शेतातलं काम सगळं? झालं ना. गंगू लग्नाला आली. होय आली ना. करायचं मग. करायचंय बघायचंय मुलगा चांगला मिळाला पाहिजे जरा. हिरामनचं पोरग हाय, सत्यवान हाय, चांगलं काम धंदा करतोय. पण आई वडील नाही, जबाबदारी सगळी त्याच्यावर हाय. दोघं बहीण भावंड आहे की. मला दाखवशील का? ह्या वर्षी उरकूनच टाकायचंय. चालतंय. त्याला पहिल्यापासून अंगावर पडलंय म्हणल्यावर कळतंय. चल मग बघून येऊया आपण. येऊ ना. असली कामं केलेली बरी असते ती जोडाजोडीची. कुठं जवळच आहे का? होय, जवळच आहे. रानात काम करीत असेल आता ते. केलेलं बरं असतं बाई, जोडाजोडीचं हाय बी ना आई बापाचं. कुठे आहे का पोरग? ते काय इथं हाय, काय इथं काम करतोय. कोणतं ही होय? हा. चांगलं कष्टोळ आहे की हो? हाय. कष्टाळ आहे म्हणतर दाखिले ना. हुशार आहे सगळ्या गोष्टीला. आताची पोरं करते ती का रानात कामं करीत नाही. येडी वाकडी कशाला आता दाखवायची? आजकालच्या जगात कुठं कोण काम करतंय? नाही, नुसतं हिंडायला असावं. कष्टानं कमवते चांगलं कष्टाळू आहे करून. सोनू, ए सोनू, काय करते तू? हो दादा, मी काम करते. ते काम राहू दे, चल आपण मुलगी बघायला जायचंय. हो दादा, 5 मिनिटं. हा, ये पटकन. लोक वाट बघायला लागले तिकडे. चल, ते राहू दे. चल, सगळं मुलीला विचारून घे. तिला शेती येते का? काय तिला कामधंदा येतो का? नको टेन्शन घेऊ, विचारते. आता एक लग्न करायचं. हाँ जी, तो आज आसमान बहुत साफ है, बारिश के आसार नहीं हैं और अब धोनी क्रीज गंगे, ए गंगे, ये लवकर आतमध्ये. ये लवकर आतमध्ये, मैत्रिणीला घेऊन ये. ये ग. अगं पाहून येणार आहे तुला पाहिला. ए आई, मला नाही करायचंय काय लग्न. अगं असं कसं म्हणतेस? तुझ्या सगळ्या मैत्रिणींचं लग्न झालंय ना? बघ हिचं पण जमलंय. हो ना ग? अगं मला पण पाहुणे आले होते, पुढच्या महिन्यात लग्न आहे माझं. तुझं नको व्हायला. मला नाही करायचं काय लग्न. ते पण एवढ्या लवकर. जा आतमध्ये जाऊन पटकन व्यवस्थित आवरून घे. दोघे पण जा. काय ग झाली का तयारी? हो सगळी झाली. तुम्ही काही काळजी करू नका. अरे बापरे, तालुक्याला गेलो होतो. हा कसलं ऊन आणि कसलं गरम. गंगे ओळखला का ग? हो बाबा. अहो पाहून आले मुलगा खूप सुंदर आहे. अगदी तुमच्यासारखाच गोर आहे. माझ्यासारखं गोर हो कष्टाळू पण आहे बरं का. आहे हो. हा होय हो मी पाहिलंय त्याला. होय ना. हो जाऊन पाहून आले. पण तो तुमच्या करता नाही बरं का, आपल्या गंगे करताय. नाव काय त्याचं? सत्यवान आहे. अरे वा वा वा. हो
अगदी छान अगदी छान. अगदी पाठ्यपुस्तक पोथीप्रमाणे नाव आहे. हो खूप छान आहे. एकदा त्या मुलीचं झालं ना, संसारातून सुटलो बघ. अगं मंजुळे, तू दळण काय करत बसली? जा आवर बघ. हो आवड. रमेशराव, हो रमेशराव, काय आजोबा? होय बाहेर या, तुझे पाहुणे आले. पाहुणे आले ते. हो हे बघा आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. या की बाबा, चांगलं काम केलं, घर दाखवलं. या या. देवासारखे बाबा भेटले आणि त्यांनी घर दाखवलं बघा. नाही नाही, आमचे आजोबा म्हणजे आमच्या गावचे शान आहे. या की आजोबा, हो या या या. बसा बसा बसा. प्रवासात काही अडचण तर नाही ना आली? नाही नाही काय नाही. पाऊस झालाय पण ऊन लय तापलंय. हो ना, गर्मीचे दिवस आहे, गरम होत. अहो ऐकलं का? पाहुणे आले, बाहेर पाणी आणा जरा. या आमच्या अर्धांगी. नमस्कार. अहो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सोच सुटते मला. हो छान आहे. हो खूप छान. बरोबर. सत्यवंतजी, आपलं शिक्षण काय, आपण करता काय? माझं शिक्षण बघा, मी IT इंजिनियर आहे, पण गेल्या 2 वर्षापासून कोरोना चालू आहे, त्याच्यामुळे मला कंपनीतून काढून टाकले आणि पर्याय नाही. घरी शेती आहे, त्यामुळे मी आता शेती करतोय. आणि माझी बहीण आहे, घरी कोणी नसल्यामुळं तो पर्याय मला निवडावा लागला, शेतकरी. अरे वा, वेल एज्युकेटेड मुलगा आणि शेती करतोय. हो खूपच छान. अगदी उत्तम. आम्हाला आमच्या धंदेकरता असाच मुलगा आहे. दादा बराच वेळ झालाय, मुलगी बघायचा कार्यक्रम तुम्ही घेऊ का? हो बोला ना, सांगा ना. बोलवता का तुम्ही मुलीला? हो घेऊन असेल. सत्यवानजी, पाणी घ्या, लिंबू सरबत देतोय पुन्हा. मग कशी वाटली मुलगी? कशी वाटली दादा? तू सांग ना. मला तर पसंत आहे. तुला पसंत आहे, मला पण पसंत आहे. दादाला पसंत पडली. अरे हो, त्यांना पसंत आहे म्हणजे आपल्यालाही पसंत आहे. चला, आनंदाची गोष्ट. जावा, साखर घेऊन या, तोंड गोड करू. उडून टाकू लवकरच बा. चालेल. बरं, चला येतो मग आता. असं कसं? 2 घास जेवून तर जावा. नाही नाही, जेवण वगैरे नाही करत, शेतात खूप काम आहे, नंतर कधीतरी. असं म्हणा. सावकाश जावा. येतो आपण.
गंगे हे गंगे अहो सावकार तुम्ही पण माझं तरी घरी नाही. तू दरवाजा खोल नाही तर दरवाजा तोडून टाकन. अहो सावकार असा अन्याय नका करू. उघडते मी दार. काय गे फाटाकडे लय उशीर केला दार उघडायला. अहो सावकार माझं धनी वीटभट्टीवर काम करायला गेलाय. अगं माहित आहे मला घरी नाही तू म्हणून तर मी आलोय ना. म्हणजे समजलं नाही. बस सर्व्हिस यायला काय सांगतील का नाही. सावकार आहोत आम्ही गावचं. माफ करा. बाईस थांबा मी आत्यासाठी आत. राहू दे बसतो मी तुझ्यासाठी खाली. काही बोलले का मला? काय नाही ग गंगे आमचा काय मानपान करणार आहेस का नाही का असंच ठेवणार आहेस. हो मला तुमच्यासाठी चहा करते. मालक मी बियाण्याच्या दुकानातून साखर घेऊन येते. साखर संपली. अगं थांब घरात मध असतरी साखरेची काय गरज. अहो सावकार आम्हा गरीबाकडे कुठे मध. उष्णवारी करून कसे तरी साखर आणते घरी. लय भोळी आहेस ग तू आणि दिसायला देखणी पण लय आहे. मला काय बोलताय तुम्ही? अगं एकदा तुझ्या वटावरच्या मधाने आमचं तोंड गोड कर. तुझ्या नवऱ्याला तुला कर्जातून मुक्त करून टाकतो. मला तुम्ही काही बोलू नका. काय करशील ग तू. सावकार पदर सोड. आई सोडत सावकार पदर सोड. आई सोडत. वाघाची वाघिणी मी. वाघिणीच्या पदराला हात लावायला वाघाचा काळीच लागतं. तुझ्यासारख्या कुत्र्याचं नाही. बघून घेईन तुम्हाला मी. तुम्ही होय आम्हीच. तुझी बायकोला चेपरली रे. काही चुकलं का सावकार आमचं. अरे तुझं नाही माझं चुकलं तुला पैसे देऊन. 2 दिवस द्या करतो काहीतरी. अरे तुला साधं वीट भट्टीवर काम लागा ना 2 दिवसात काय पैसे देणार तू माझे. येतो सावकार कंडिशन खूप वाईट चालू आहे. 2 दिवसात पैसे आणून द्यायचे नाहीतर माझ्या शेतात कामाला यायचं. करतो काहीतरी परिस्थिती खूप वाईट आहे. आता जातोय 2 दिवसात जर पैसे नाही दिले तू आणि तुझी बायको माझ्या शेतात लावायला यायचं. करतो काहीतरी सावकार परिस्थिती खूप वाईट आहे. कर लवकर. अहो काय झालं? वीटभट्टीवर गेले होते ना? नाही लागलं का. अहो तो सावकार लई कपटी आहे. मी काय म्हणते मामाला बघा ना पैशाचं मागून. गंगे 2 दिवसात जर आपण कर्ज नाही फेडलं तर आपल्याला चाकरीला जावं लागेल. चला जेवण वाढते. मॅडम जीवाला. हा बोला साहेब. हा काय नाही तू परवा हा तालुक्याच्या गावी येतो. तेव्हा त्या मॅटरवरती बोलून घेऊ. हा चालेल. हे सगळं होत राहील. चहा पाण्याचं बघा जरा. जी मालक लगेच झालं.
डोक्याला तेल लावतोस का तेलात डोकं टाकतोस? चाय मला चाय मला चहा. घाबरायचं नाही आणि घाबरवायचं पण नाही. या खुरपण्यासाठी बाया बोलवलं होतं त्यांचं काय झालं? मला जानकी बाईला बोलवलं होतं. ती बाई वाड्यावर या येणार आहेत म्हणतात. आल्या की त्यांच्या जरा चहा पाण्याचं बघा, बोलवा लवकर. चालेल मला. हा बरं बाय ना, उद्यापासून शेताच्या कामाला यायचं बरं का? जानकी बाई काय प्रश्न आहे का म्हणत तुमच्या? मालक, या बाया विचारतात दिवसाला हजेरी किती देणार? हे बघा बायांनो, आपल्याकडे दिवसाला 100 रुपये मजुरी आहे. जगात जिकडं कशी दिली जाते तशीच मजुरी आपण देऊ. 30 रुपये देऊ. असू नका, तुम्ही पटापट दोन शॉट करा. जानकी बाई काय प्रश्न नाही होणार. 30 रुपये मजुरी मिळेल. उद्यापासून शेताच्या कामाला यायचं. हा, हे बघा बायांनो, उद्या 10 वाजता तयार राहा. ठीक आहे? या सगळ्यांनी. या आता या. गंगूबाई, ओ गंगूबाई, गंगूबाई, ओ गंगूबाई. हे अगं बघ ना जरा, जानकी मावशी तुला आवाज मारते. हो का, बघते. अहो मावशी, तुम्ही? अगं किती वेळ झालं? अगं गंगूबाई, चल लवकर. अहो मी झाडू मारत होती ना, म्हणून तुमचा आवाजच नाही आला. आपल्याला शेतात काम करायला जायचंय. जानकी मावशी, बरं झालं तुम्ही आलात. माझ्याकडे कामच नव्हतं. चला जाऊ आपण. अहो अहो, ऐकलं का? काय ग? वाड्यावरचं काम आलंय खुरपणीचं. मी जाऊन येते. ठीक आहे. राहू दे ताई, मी सावकाराची बहीण आहे. हे उपकार आहेत आमचे. तर येऊ का? मुझे तेरे जैसी लड़की मिल जाए तो क्या बात हो. आहा. अरे काय झालं का? काय झालं? ए चला रे.
त्या कुत्र्याची एवढी हिंमत अनंतच्या बहिणीला छाटा. चल तू आत गाडी बस, तू गाडी जाऊन चल. ताई, त्या पलीकडच्या जागेबद्दल बोलली का ते देशपांडेला? नाही अजून बोलले. हे माझं ऐकतच नाही, तू एकदा बोल. जर तो नाही ऐकला तर मी बघतो काय करायचं. जागा सोडायची नाही आपल्याला, घ्यायची 100%. बोलते मी बोलते. हे बारके, अरे या जागेचे पेपर बघ ना कसे बनवायचे, जरा डोकं लाव. हो हो उद्याच्या उद्या ही जागा नावावर झाली पाहिजे आपल्या. हो चालेल, काय असेल ते मी बघतो. ताई चल, जागेचं मी बघतो काय करायचं ते. निघू आता आपण. चल. बारके ते बळा कुठे आहे? सकाळपासून दिसलाच नाही. अहो भाई, तुम्हाला माहिती आहे त्याला कसले कसले नाद आहे. परवा दिवशी त्याने एका पोरीला छेडलं, त्याला पोलिसांनी घेऊन गेलं. बरं झालं आम्ही तिथं होतो म्हणून त्याला वाचवलं. माझा भाचा आहे तो, पण त्याला हात लावून बघतो मी. ते तर आहे भाई. त्याला पण समजून सांगतो, त्या पोलिसांना पण बघतो काय करायचं ते. चल बस गाडी. मम्मी अरे बापरे, खूप दिवसातून आलीस. पूजेचे ताटा लावत आहे. खूप दिवसातून आलं रे माझं बाळ. या चला दोघे छान छान कशी आहेस? बरीच मोठी झाली. लग्न करावं लागते आता लवकरच. बरं बसा बसा. मामा एक मॅटर झालंय. भाजी आली ना तो म्हणून. बाहेर काढले मग अशी काय मॅटर बोलत होता? मामा, ते सरपंचाचा कुत्रा आहे ना पाळल्याला, नाम्या, आपल्या दिदीला रस्त्यावर छेडत होता. आपल्या दिदीला? गाडी काढ. ठोकलं त्याला मामा. कार्यक्रम केला. पण मामा ती मॅटर कधी होईना, सरपंच गावचा तो. वाढू दे की, आम्ही काय कमीच काय, आमच्या समोर थांबायची सुद्धा ताकद नाही कोणाची. राम राम आबाब सावकार. राम राम. कसं काय आलं तू इकडं? राम राम. बोल शिरपे. सावकार, पैशाची खूप गरज आहे सावकार. पैसे कशाला? लेकराला डॉक्टर करायचं सावकार. डॉक्टर? त्याकरिता पाहिजे. सावकार खूप उपकार होतील सर.
खूप पाहिजे गरज आहे. किती पैसे पाहिजे सावकार 1 लाख मिळाला तरी चालेल सर. 1 लाख रुपये हो सावकार, फी भरायची. परत कधी करणार? 1 वर्ष लई झालं सावकार. पैसे देतो हो, म्हणजे खूप 1 आभार. वर्षात परत नाही केले तर नक्की मिळेल सर. एक पैसा परतफेड करा सावकार. जर तू 1 वर्षात पैसे नाही दिले तर मला घर आणि जमीन तुझी लिहून द्यायची. घर जमीन. पटतंय का तुला? डॉक्टर करायचं ना पोराला. हो हो हो. घर आणि जमीन लिहून द्यायची जर 1 वर्षात नाही दिले तर मंजूर आहे का तुला? डॉक्टर ठीक आहे, मंजूर आहे साहेब, मंजूर आहे. ठीक आहे, देतो तुला. खूप आभार आहे. धन्यवाद. पैशाची बॅग आण रे इकडे. माय बाप खूप आभार आहे. खूप 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 देते शिरप्याला. खूप 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 धन्यवाद माय बाप. धन्यवाद. 1 वर्ष ध्यानात ठेव. हो हो, धन्यवाद. जा. धन्यवाद. 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 मामा कशाला त्याला पैसे दिले? ते काय पैसे रिटर्न येणार आहे होय? पैसे कुठं जात नाहीत. मी सांगेल तेच करायचं, मी सांगेल तेच ऐकायचं. आणि नाही दिले त्याने पैसे तर सावकार मी आहे का तू आहे? मी वसूल करतो ना बरोबर. आजपर्यंत सोडलं का कोणाला गावात? कशाला टेन्शन घेतोय तू? आईला ह्याच्या याला बघतो जात. किती दिवस झाले? किती तारखे झाल्या? पैसे पाहिजेत मला काय पण करून. पैसे सरपंच गावच्या राजकारणामध्ये 10-12 मतांनी निवडून आले तर काय उरावर बसणार का आमच्या? सावकार, सरपंच म्हणून हा अन्याय आम्ही खपवून घेतला जाणार नाही. आता कर्ज बाजारी तो जेवण सरपंच किती दिवस जातील? जमतेम 1 वर्ष जाईल सरपंच. त्याला जाऊ दे, त्याच्या कर्जाचं काय ते आम्ही भरून घेऊ. बघून घेऊ. चला रे. सगळे येते ना. यार पकडा की त्याला. आणा इकडे. आणा इकडे. आणा त्याला. दादा काय झालं? दादा अरे कोण तुम्ही? अरे काय अरे काय कुठे नेता मला? भाऊ कुठे नेता मला? भाऊ दादा चल. वर्ष झालं. वर्ष देतो अरे 1 वर्ष झालं. 1 वर्ष तू 1 रुपया व्याज पण नाही दिलं, मुद्दल तर लांबच राहिलं. होय माय बाप, माहिती आहे माय बाप. मला जर उद्याचे उद्या पैसे नाही भेटले तर अख्ख्या फॅमिली सकट उचलून आणून वाड्यावर. माय बाप असं नका करू माय तुला बाप. माहितीये मग वाड्या आणल्यावर दणका कसा असतो आपला ते. हा माय बाप उद्याचे उद्या पैसे पाहिजेत. माय बाप देतो ना माय बाप. थोडं मुद्दा देतो माय बाप. उद्याचे उद्या पैसे आणून दे. देतो ना माय बाप. पैसे भेटणार आहेत का माझे? अजिबात नाही. देतो ना माय. मला उद्या पैसे पाहिजेत, नाही तर अख्खी फॅमिली वाड्यावर. माय बाप त्याला ठेव. तुम्हाला माहिती आहे माय बाप, मी नाही ऐकणार. मला काय सांगू नको. माझ्या लेकराला डॉक्टर करायचं नाही म्हणून पूर्ण पैसा तिकडे लावला माय बाप. थोडा मुद्दा द्या ना माय बाप.
डॉक्टर आणि तुझा पोरगा होय हो माझं हा? स्वप्न आहे माझं. ऐका याचा पोरगा डॉक्टर बनणार अरे डॉक्टर इंजिनियर आमची पोरं होत्यात शेतकऱ्याची नाही मी शेतकरी आहे. मला मला काय सांगू नको त्या पोराचं डॉक्टर बिक्टर मला पैसे पाहिजे स्वप्न आहे. तुझा पोरगा शायरात डॉक्टर की शिकतोय का हो उचलू का त्याला नाही माय बाप स्वप्न आहे माय बाप. आम्ही तुझ्या पोराचाच विषय करतो तुला माहितीये गावात माझं काय आहे? माझे ज्यांनी पैसे दिले, त्यांच्याबरोबर काय केलंय तुला माहितीये मला पैसे पाहिजेत उद्याची उद्या तुला माहितीये मी पैशासाठी कुठल्या करायला डॉक्टर झालं देतो ना गावातले तुला कान माहितीये सगळे माझे ज्यांनी मला त्रास दिलाय मी त्यांना काय केलंय हो माय बाप माफ करा संधी द्या. मला उद्या पैसे पाहिजेत मला काही सांगू नको माफ करा ना माय बाप. माझे उद्या पैसे आणून द्यायचे तुझ्या अख्ख्या फॅमिलीला उचलतो का नाही बघ काय करतो देवा शेतकरीचे मुलं डॉक्टर होऊ शकत नाही का शेतकरीची मुलं इंजिनियर होऊ शकत नाही का मी शेतकरी आहे आम्हाला अन्न खाल्लं नाही शेतकरीचे मुलं डॉक्टर होऊ शकत नाही का शेतकरीच्या मुलाची होऊ शकत नाही का काय करतो देवा काय करतो देवा शेतकऱ्याने काय पाप केलं काय गुन्हा केला देवा आमचे मला डॉक्टर होऊ शकत आमचे मला इंजिनियर होऊ शकत नाही मालक नमस्ते. ऍक्शन आता लवकरच गावची सत्ता आता आपल्या हातात येते मालक हे कसं शक्य आहे सरपंचाच्या पुढे तुमचं काय चालत नाही ना काढलाय रे आम्ही त्याच्यावरती मार्ग मालक तुम्ही सरपंचाचं खूनबिन करणार की काय तूच बोलला होतास ना गावात बोकड कापायचंय हो मालक. आता बघ कसा बोकड कापतोय मालक तुमची सापडती होते ते जरा जपून पाऊल टाका. बघू आम्ही एक काम कर तू जा आणि त्या सत्यवानाला घेऊन ये किंवा निरोप दाड ठीक आहे. मालक सत्यवान हा ये सत्यवाना मालक तुम्ही बोलवलं हो अरे 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 खाल्लो बस इथे बस आमच्या शेजारी अरे ये रे इथे बस आमच्या शेजारी अरे बस वर सचिन सत्यवानाला छान ठेव आणि पाणी घेऊन ये प्यायला अरे सत्यवाना तुझ्याबद्दल मी फार चांगला विचार केलाय रे त्याच्यात तुझा फायदा आहे आम्ही असं ठरवलं आहे पाणी प्या पे 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 बघ
आम्ही असं ठरवलं आहे की आमच्या भाच्याला तू ओळखतोस, हो मालक. त्याच्याशी आम्ही तुझ्या बहिणीचं लग्न ठरवलं आहे. ते कसं शक्य आहे मालक? अरे तुझाच फायदा आहे. तुझं सगळी व्याज मुद्दल आम्ही माफ करायला तयार आहेत. अजिबात 1 रुपया देऊ नकोस. पण आम्ही गरीब शेतकरी मालक, आमची बरोबरी तुमची बरोबरी कसं करू आम्ही? अरे आम्ही घेऊ सांभाळून. आम्ही सावकार या गावचे. आम्ही घेतलेला निर्णय परत मागे घेत नाही. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. बरं सावकार, तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे तुमचा भाचा कसा आहे? कोरोना छेडतो, दारू पितो, गुटखा खातो, 1760 त्याच्यावर केस आहे. हे कोण बोललं तुला? समजा गाव बोलते या. तुला काय केलंय गोष्टी? आम्ही नाही काय केल्या. तो पण करतो जेव्हा नाही. हे आम्ही ठरवलंय. आम्हाला बोलू कोण? मी नाही देऊ शकत माझी बहीण. ते तू नको बोलूस. आम्ही ठरवलंय. आम्हाला काय करायचं ते 2 दिवसात आम्ही ठरवू. तुझा आता घरला आज बाबा काय घरला. मामाला मदत होता ना. दारू पितो, पुरी छेडतो, रेप करतो. आता बघ तुझ्या बहिणीची होतंय का लग्न आता तुझ्या बहिणीचं? काय करू? खूप इच्छा आहे तेव्हा, खूप इच्छा आहे. मला डॉक्टर बनवायची खूप इच्छा आहे. सगळं म्हणतो जर त्याने पैसे नाही दिले तर माझ्या मुलाला मारणार तो, संपून टाकतात. इतका पैसे खर्च करून काय बघ. जर मुलाला संपत असेल, मारून टाकत असेल, पैसे कुठून आणू? एकच मार्ग. मी स्वतःला मारून टाकतो. मी स्वतःला मारून टाकतो. माझ्या सावकार माझ्या मुलाला मारणार नाही आणि माझा मुलगा डॉक्टर होईल. देवा देवा मला बोल तुझ्याकडे. देवा देवा मी तुझ्याकडे येतोय. देवा देवा एकच मार्ग, आत्महत्या. शेवटी शेतकऱ्यांच्या नशिबावर फक्त आत्महत्या. देवा माफ कर मला. देवा माफ कर.
देव माफ करा ना, देव माफ करा. नमस्कार, मी हनुमंत घोलप. या ठिकाणी आज गावची जी मीटिंग आहे, गावची मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंग साठी आपल्या गावचे सरपंच भूषणजी सर, आपल्या गावचे सावकार आनंदराव शेठ ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि त्यांनी काही या ठिकाणी 2 आनंदाच्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि त्या आनंदाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी आपलं गाव आहे ते कर्जमुक्त केलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या गावाला जो पाणी पुरवठा होता, पाण्याची आपल्या गावची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि त्यांनी ती पाणी पुरवठ्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि लवकरच आपला गाव स्वच्छ अशा पाण्याने भरभराट होणार आहे. मायबाप गावकऱ्यांनो, आज तुमच्या सर्वांसमोर मी सत्यवानची माफी मागत आहे. माझ्याकडनं बऱ्याच चुक्या झाल्यात. सत्यवानावर बरेच अत्याचार केले मी. माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. तुम्ही पण मोठ्या मनाने मला माफ करावं. सावकार, तुम्ही आज सगळ्या गावकऱ्यांसमोर तुमची चूक मान्य केली. सत्यवानाची घेतलेली गोष्ट तुम्ही परत केली. आम्ही मोठ्या मनाने सगळे गावकरी आम्ही तुम्हाला माफ करतो. आणखीन एक आशीर्वाद बॅग आहे इकडे. सावकार, ठीक आहे. आमच्यातर्फे 5 लाख रुपये गावच्या विकासासाठी. मेहनत मंडळी, देवासमोर माणूस सुद्धा देव होतो. काळजी करू नका. हे सगळे पैसे हे आपल्या गावाच्या विकासासाठी लागतील. तुम्ही चांगलं कार्य केलेलं आहे. आपल्या आया बहिणींसाठी आणि आपल्या सगळ्या भावा बहिणींसाठी तुम्ही चांगलं कार्य केलं. येतो आम्ही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या महिला भगिनी या ठिकाणी जमलेल्या आहेत, या सर्वांना उद्या सरपंचाच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्या कोणाच्याही घरी चुली पेटणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. आमचे 5 लाख रुपये दे. कोणी सांगितलं 5 लाख रुपये तुमच्याकडे?
कोण आहेस तू सावकार कोणी मारलं? सावकार सत्यवान 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 कुठे? सत्यवानाला बाहेर बोलवा. त्याने सावकाराचा खून केलाय. सावकाराचा खून? हा, बोलवा लवकर त्याला. हे जा रे, त्यांना घेऊन या. सत्यवानांनी सावकाराचा खून केलाय. त्याच्या अटक वॉरंट आहे आमच्याकडे. त्याला बोलवा लवकर. साहेब मी नाही केलं. हे बाबाई, तुमच्या भावाने सावकाराचा खून केला आहे. आमच्याकडे तसे सबळ पुरावे आहेत. मी नाही केलं. लक्षात आलं तुमच्या? त्यासाठी आम्ही त्यांना अटक करत आहोत. हे कसं शक्य आहे साहेब? आम्ही शेती करून पोट भरतो. हे शक्यच नाही. पण त्यांनी खून केलेला आहे तसे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, म्हणून त्याला आम्ही अटक करून घेऊन जात आहे. हे कसं शक्य आहे साहेब? शेती करून पोट भरणारी माणसं. पण त्यांनी खून केलेला आहे मॅम, त्यामुळे आम्ही त्याला अटक केलेली आहे. सोडा माझ्या भावाला. नाही नाही, आम्ही काय करू शकत नाही. कायद्याने आमचे हात बांधलेले, त्याला आम्हाला घेऊन जावंच लागलं. आम्ही काय करू शकत नाही. घेऊन चला चला. त्यांना अटावी. साहेब थोडा, साहेब थोडा मला. दादा 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 जावई बापू. हो नमस्कार नमस्कार. मोठं राहणे नाही लई कष्ट वेळ जाऊया आपण. गंगे लागली मग. अरे वा वा वा. जावई बापू दिसेना कुठं. बाहेर गेलेत का? नका काळजी करू. चल आपण चौकीला जाऊन येऊ. चल 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 गंगे, जरा काळजी घे. चल
काय घ्यायला आली आहेस आता इथं? तुझ्या भावाने तर आयुष्य बरबाद केलंयच माझं, आता तुला पण करायचंय का? तुमचा गैरसमज आहे, थोडा ऐकून तर घ्या माझं. काहीतरी गैरसमज होते तुमचा. माझा भाऊ तसा नाहीये. तुमच्या भावाने माझ्या भावाविषयी उलट पालट बोललेलं आहे, त्यामुळे त्यांनी चिडून तुमच्यासोबत हे काम केलेलं आहे. नाहीतर माझा भाऊ खरंच तसा नाहीये आणि असं काम तो करूच शकत नाही. पण या सर्व कारणांमुळे माझं आयुष्य तर बरबाद झालं ना. माझा भाऊ जेलमध्ये, मी तर एकटे राहते. कसं राहते मला माहितीये. आणि वहिनी कुठे? सासू सासरे आणि वहिनी तिघं पण गेले होते पोलीस चौकीला, पण त्याला काही सोडलं नाही. भावाला जन्मठेप झालेली आहे म्हणून वहिनीला घेऊन गेले त्यांचे आई बाबा. काय? ऐका, तुम्ही रडू नका. मी आता माझ्या दादाला बघते. मी तुमचं आयुष्य खराब होऊन नाही देणार. नाही होऊन देणार खराब मी तुमचं आयुष्य. आई, आई, आई कुठे आहे ग तू? लवकर ये बरं. तुला काहीतरी सांगायचं, लवकर या. काय झालं बाळा? इकडे ये बरं लवकर. काय रडतीयेस? काय झालं बाळा? अरे काय रडतीयेस? काय झालं? काय रडतीयेस? काय रडतीयेस? सांग ना मला, काय रडतीयेस? कारण दादा एवढं फालतू असेल मला वाटलं नव्हतं. काय झालं? काय झालं? दादा एवढं नालायक असेल मला खरंच वाटलं नव्हतं. अरे पण काय झालं ते सांग ना मला, काय झालं? आता परत काय केलं? मला एका मुलाने छेडलं म्हणून त्याने त्याला पार मारून टाकलं आणि तो एखाद्याच्या मुलीची लाईफ बरबाद करायला लागलाय. मी त्याला मागच्या वेळेस मारलं पण होतं आणि समजून पण सांगितलं, तरी त्याला अजून काही समजलं नाही. थांब, येऊ दे त्याला, बघू आपण त्याला. रडू नकोस. त्या मुलीची पार लाईफ खराब करायला लागलाय तो. येऊ दे त्याला, बघते मी त्याला. बघ तो आला नालायक. हे काय झालं ग? काय झालं त्याचं उत्तर तुला आईच दिलं आता. काय झालंय? काय रे, तुला समजत नाही का? मी किती वेळा सांगितलं तुला. परत तुझं वळण तू सोडणारच नाहीयेस का? परत तेच तेच ते मामाच्या वळणावर जाणार आहेस का परत? तुला गावाचं गाव सांभाळायचंय का? तेच तेच करत असतो. किती वेळा समजून सांगायचं तुला? आता मी काय केलं? अरे किती वेळा तुला समजून सांगितलं की ते सत्यवानच्या बहिणीची माफी मागून ये म्हणून. तुला माहित नाही का? सगळ्या गावाला माहितीये की तू सत्यवानच्या बहिणीसोबत काय केले म्हणून. तिची माफी मागून तिला घरी घेऊन ये म्हणून. तुला कळतच नाही. तुला त्या गावात राजकारण करायचं आहे ना, आणि तुला जर राजकारण करायचं असेल तर तू तिची माफी मागून तिला घरी घेऊन ये. असला दादा असतो का? हड. आई पाणी दे ग. जा, घे तुझं तू.
बातमी ऐकलेली खरी आहे का? हो खरंय. तुझा भाऊ जेलमध्ये आहे ना? आणि वहिनी पण गेली सोडून. वहिनी पण जाऊ दे, सगळं जाऊ दे बाई, होतंय बराबर, चांगलं होतंय. हे देणं कशीच करीत असते ती बाई, काय करायचं, इलाज नाही, ह्याच्या पुढे इलाज आहे का? जात असते तर दिवस निघून, दिवस काय घर बांधून राहत असते तर का? पण एवढं आहे की बेकार दिवस लवकर जात नसतात, चांगलं दिवस लवकर जात्यात. होईल सगळं बरं होईल, चांगलं होईल, जात्याला दिवस निघून, येत्याला तुला चांगलं दिवस. नको नको बाई, नको ग, नको रडू, नको 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 नको. तुझ्यावर टाइम आहे ग, माझ्यावर सुद्धा येईल बाई. मी लय टायमाला अशी सहकार्य करते. त्या दादाला ठोकलाय. आता भाच्याला ठोकायचं आहे. ती गावची सत्ता आता माझ्या हातातच आहे. आणि जो कोणी मध्ये येईल ना त्याचा पण दादासारखा हाल होईल. आज येणार आहे वाटतं वस्तीमध्ये त्या पोरीला घ्यायला. आज त्याचा बी काटा काढतो. चल तू. चल तू सांगतो काय. तुझा भाऊ येऊ दे ना आता, मग सोडतो तुला. पुरीला घ्यायला येतो ना तो. सोड ना मामा. थांब. सोड. तो आला तुझा दादा. बघ दादा. आला बघ तुझा भाऊ. दादा. दादा येऊ दे त्याला. दादा. थांब. सोड. सोड ना मामा. दादा. बरं झालं आला. सोड. दादा वाचव मला. बघ तुझा दादा. मामा किती तू वाट बघत होतो. बरं झालं आला. मामा तू या गावात परत आला. तिकडे तिथे वहिनी. वहिनी. ओ वहिनी. ऐका ना. मामा तू का मारायला लागलाय मामा? मामा अरे भाडव्या काय झालं? माजला का लय? हा अरे तो बारका असून त्याच्या हातात सत्ता देता काय? हा म्हणजे आम्ही काय उपटाय का इथं? अरे त्या बारका भाऊ असून माझा तू त्याला हे करतो का? सत्ता फक्त आता माझी राहणार आहे. मामा ते सगळं खुर्चीसाठी करतोय. हा मी खुर्चीसाठी करतोय. तुझ्या मामाला म्हणजेच माझ्या भावाला त्याला पण मीच मारलाय. त्याला पण मीच मारलाय आणि त्याच्या मर्डरच्या केस मध्ये त्या सत्यवानला आता आतमध्ये घातलेला आहे. ते सगळं तू केलं मामा. हा आणि आता तुला मारल्याच्या नंतर त्या पोरीला पण मीच मारणार आहे आणि तिला मारल्याच्या नंतर त्याची जागा तिची प्रॉपर्टी सगळी आपल्या नावावर करून घेणार आहे. एवढं लक्षात ठेव.
मी तुम्हाला म्हटलं होतं ना की माझा दादा निर्दोष आहे म्हणून. माझ्या मोठ्या मामाने माझ्या बारक्या मामाला मारून तुमच्या भावाला त्याच्या प्रकरणात अडकवलंय आणि आता माझ्या भावाला मारून ती सत्ता सगळी हातामध्ये घेणार आणि तुम्हालाही मारून तुमची जमीन शेती सगळी घेणार आहे. खोटं बोलतेस तू. तो तुझा भाव आहे ना म्हणून तू खोटं बोलते. तसं नाहीये. तुम्ही वाटलंच तर बघा माझ्यासोबत चला लगेच दाखवते. अरे हे पैशासाठी करतोय. हा, पैशासाठी आणि त्या खुर्चीसाठी. माझा भाऊ मध्ये येत होता ना, त्याला पण मीच मारलेला आहे आणि आता त्याची जागा तू घेणार होय. सरपंच होणार तू. अरे तो मध्ये मध्ये करत होता म्हणून त्याला टपकवलाय. नाक्या गावामध्ये राजकारण कसं करायचं ना ते आता मी दाखवतो तुला. एवढे दिवस मी गप बसलो होतो. मी आता चांगले काम करणार होतो. मी सगळं सोडून दिलं. आता दाखवतो तुला. परत लाईफमध्ये माझा एक विलन आला. आई म्हणली होती सगळं सोडून दे, त्यामुळे मी सोडलो होतो. आता नाही सोडणार. बघा वहिनी, बघा त्यानेच मारलंय. बघा वहिनी. मामा, तू अगर एक खुर्ची प्रेमाने मागितली असती ना तर तुला मी प्रेमात दिली असती. पण तू त्या मुलीला मारणार. काय वाटलं तुला? मामाला मारलं म्हणून मला मारणार तू? त्या पोरीला मारणार? अरे सत्ता मागितली असती ना इजड्या तर दिली असती. काय केलं दादा? बघा वहिनी, वहिनी बघा त्यानेच मारले. बघा. अरे कुत्र्या मारताना तरी खरं बोल. माझ्या भावाला पण मीच मारलेलं आहे आणि माझ्या भावाच्या मर्डरच्या केसमध्ये तुझ्या भावाला मीच फसवलेलं आहे. हे बाबाई, तुमच्या भावाने सावकाराचा खून केला आहे. आमच्याकडे तसे सबळ पुरावे आहेत. मी नाही केला. लक्षात आलं तुमच्या? त्यासाठी आम्ही त्यांना अटक करत आहोत. आता कळालं का वहिनी कोण खरं आहे कोण खोटं आहे? माझा दादा तर तुम्हाला घ्यायला आला होता. सोनू तू रडू नको सोनू. मी जे काही केलं ना ते तुझ्या भावामुळे केलं. कारण की तुझ्या भावाने माझं कॅरेक्टर न बघता त्यांनी माझ्या कॅरेक्टरवर खूप बोट उचलली. त्यामुळं सोनू मला त्या दिवशी जे करावं लागलं ते त्यासाठी केलं. पण आज माझे डोळे खुलल्यात आणि सगळी गेम माझ्या मामाची होती. त्यामुळं मी त्या मामाला बी मारून टाकलं. आणि सोनू मी तुला स्वीकारायला तयार आहे. तू रडू नको. तुझ्या वहिनीला घेत चल.
दिवस दाखवते. तिकडे किचन आहे, इकडे बेडरूम आहे आणि हे देवघर आहे. खुश ना आज? वहिनी, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही तुमचं आयुष्य खराब होऊ देणार नाही म्हणून. केलं की नाही माझ्या दादाने लग्न? तुम्हाला स्वीकारलं ना त्यांनी. माझी आई पण तुम्हाला स्वीकारलं आईने. आता माझी आई पण तुम्हाला मुलीसारखं सांभाळेल. सून म्हणून नाही सांभाळणार, मुलगी म्हणूनच सांभाळणार. अरे सोनू बाळा, बोला ना. तुला घर कसं वाटलं? छान वाटलं. आवडलं का तुला? हो, खूप आवडलं. तुला करण नीट सांभाळतो ना? हो, सांभाळलं ना. काळजी घेतो ना तुझी? हो, खूप घेतात. त्रास नाही ना देते? नाही, अजिबात नाही. अरे बाळा, तो तसा नाहीये, तो मनाने खूप चांगला आहे. पण काय झालं ना, ते माझे दोघी भाऊ असेच आहेत. ते माझ्या दोघी भावांमुळे त्याचं मन बिघडले म्हणून तो तसा. पण तो मनाने वाईट नाहीये. हो, खरंच ते मनाने खूप छान आहे. याच्यापुढे तुझी खूप छान काळजी घे, तू टेन्शन नको घेऊ. चुकी झाली त्याच्याकडनं, ती कशी झाली मला नाही माहित, पण तो खूप तुला छान सांभाळेल. आणि तुला काही त्रास झाला ना, तू मला सांग, मग मी त्याला बघते. सोनू, छान ग. बघ, तुला बोलवते, जा चहा घेऊन जा. काय म्हणत होती आई? काय नाही, बोलत होते तुम्ही खूप चांगले आहात. हो. चल तू फटाफट तयार हो, आपण जाऊन येऊ. तयारी कर लवकर, जाऊ आपण फिरायला. चल. पाठवते हो, पाठवते. अरे बघ, तुझं नशीब खुललंय, लक्ष्मी आली आपल्या घरात. काय झालंय? अरे गावाच्या पाटलाचा फोन आलता. मग काय मला पाठवेल? मीटिंग आहे म्हणे, सरपंचाची खुर्ची सांभाळायची तुला. अच्छा. आणि माझं नाव कमवायचंय. तुझ्या मामाच्या वळणावर जाऊ नकोस, माझं नाव कमवायचंय तुला आता. हो आई. जा आता. मीटिंग मध्ये जाऊ. अरे असं कसं चाललास? मग चांगले कपडे घालून जा. काय झालंय कपडे? तू माझा मुलगा आहेस आणि तुला माझं नाव कमवायचंय. जा आता. सोनू, कपडे काढ ग. बरं आलं, चेंज कर. हो, जा. सोनू, कुर्ता दे का? हो, पण कोणता देऊ? ते खादीवालं घे. ऐका ना, तुमचे पप्पा जे घालायचे ना पहिले, आज तुम्ही ते घालून द्या. बरं ठीक आहे, घे लवकर. हे घ्या. आणि आपल्याला फिरायला जायचं होतं ना?
फोन आलता. नंतर जा तुम्ही फिरायला. आता त्याला जाऊ दे बरं. नंतर कधी जाऊ आपण. मी आलो मीटिंग वरनं. तू तयार होऊन ये. हो. मी ताट तयार करते. बरं ठीक आहे. चल ग सोन. अरे वा, काय झालं काय ताट बीट? अगं तुझा भाऊ सरपंच झालाय. काय सांगतेस? हो, विचार सोनूला. हा वहिनी खरंच? दादा सरपंच झाला? हो, पाटलाचा फोन आलता. लयच खुश खबर आहे भारी. बघ तुझी बहिणी किती खुश आहे. मग असणारच. हे बघ दादा आला. आता सरपंच मी. आम्ही म्हटलं होतं ना तू सरपंच होणार म्हणून. हो, तुझ्या बहिणीमुळे झालंय सगळं. हे कशाला आणलंय? अरे पूजेचं ताट. तू चांगल्या कामाला चाललाय. अच्छा अच्छा अच्छा. हा. घे सोनू, तू पण ओळख घे. बरं चला जाऊ का? जा बाळा. हे जाऊ का तिथे? हो जा, नीट जा. सांभाळून जा बाळा. नीट जा दादा. सरपंच झाल्याबद्दल थँक्यू दादा काय झालं? दादा काय झालं? ए कोण आहे तू? दादा अरे कोण आहे तू? कोण आहे तू? माझ्या भावाला मारतो तू. माझ्या भावाला मारतो. अरे काय झालं? अरे कोण आहे तू? कोण आहे तू? काय झालं? कोण आहे? ए दादा करण काय झालं? अरे करण, काय झालं हे? कोण होता तो? कोण होता? तो सरपंचाचा कोण होता माणूस तो? होता ना सरपंचाचा. हा. त्याचा भाव होता तो. त्यांनी दीदीला छेडलं हा. होतं याच्या भावाने. मी त्याला मारलं होतं. मी त्याला मारलं होतं. हा त्याचा भाव आहे. अरे दादा करण काय होतं तुला? ऐकते. करण दादा उठ बा. ए दादा उठ बा. उठ. करण, याला हॉस्पिटलला घेऊन जाऊ. चला चला पटकन. करण, त्यांनी करणचं रक्त काढलं. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. सोडणार नाही मी तर. तुझा करण एवढा कमजोर नाही.